नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। अंगणवाडी सेविका भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अंगणवाडी सेविका भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। 10 जागांसाठी इथे भरती होणार आहे। पात्रता 12वी पास असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, त्यामध्ये फॉर्मची लिंक सुद्धा आहे, तिथून तुम्ही फॉर्म सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता। अंगणवाडी सेविका भरती 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे अंगणवाडी सेविका आणि मदतीनीस। पद संख्या आहे 10 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज पद्धती इथे बघा, अर्ज करण्याचा कालावधी 17 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। परीक्षा शुल्क इथे कुठल्याही प्रकारची नाही आहे। वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता। वेतन तुम्हाला 10,000 ते 20,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण अहिल्या नगर महाराष्ट्र इथे असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे। 12th पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती GR मध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहिल्यानगर यांच्या अंतर्गत अंगणवाडी मदतीनीस भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येणार आहे। 26-27 साठी महानगरपालिका अहिल्यानगर क्षेत्रातील मदतीनीस रिक्त पदासाठी अनुक्रमे 7,500 प्रति महिना सॅलरी इथे देण्यात येणार आहे। एकत्रित मानधन तत्वावर इथे तुम्हाला सॅलरी देण्यात येणार आहे। ही जी भरती आहे ती कशी भरती होणार आहे, बाय नॉमिनेशन भरती होणार आहे। अहिल्यानगर महानगरपालिका या अंतर्गत पात्र महिला उमेदवारांकडून इथे नियम अटीमध्ये बसणाऱ्या महिलांकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहे। शैक्षणिक पात्रता काय आहे, अंगणवाडी सेविका मदतीनीस पदासाठी अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। 12वीच्या गुणपत्रिका सत्यपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। ज्यांच्याकडे गुणपत्र नाही आहे ते इथे पात्र राहणार आहेत असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। आणि ज्यांचं 12वीपेक्षा जास्त एज्युकेशन झालं असेल आणि ते पण उमेदवार इथं अर्ज करत असतील तर त्यांनी जे अर्जासोबत जे डॉक्युमेंट्स आहेत ते जे त्यांचे मार्कशीट आहेत ते सुद्धा त्याचं झेरॉक्स करून त्यासोबत लावणं गरजेचं आहे। वयाची अट काय आहे बघा, अंगणवाडी मदतीनीस या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षापर्यंत इथे तुम्ही अर्ज करू शकता। आणि जे विधवा उमेदवार आहेत, विधवा महिला आहेत, त्यांच्यासाठी 40 वर्षापर्यंत राहणार आहे। 10वी बोर्डचा जो प्रमाणपत्र आहे त्यावरून जन्मतारीख तुमची खरी धरली जाणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। भाषेचं ज्ञान सुद्धा तुम्हाला इथं असणं गरजेचं आहे। बघा इथं कुठली भाषा येणं गरजेचं आहे, तर जे अंगणवाडी मदतीनीस आहेत त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मराठी भाषेचे जागा आहेत, तर मराठी भाषा 50% येणं गरजेचं आहे आणि 50% मुलं मराठी भाषेचे आहेत। त्यासोबत काही मुले हिंदी पण येणारे आहेत, तर तुम्हाला मराठी आणि हिंदी वाचता लिहिता येणं गरजेचं आहे, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। किंवा 12वीमध्ये तुमचं हिंदी किंवा मराठी भाषेचं ज्ञान घेऊन किंवा सब्जेक्ट घेऊन जर तुम्ही पास असाल तरी तुम्ही इथं अर्ज करू शकतात। उमेदवार विधवा असल्यास सक्षम पतीचे मृत्यू प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला तिथे दाखवणं गरजेचं आहे। उमेदवार अनाथ असल्यास त्याचंसुद्धा तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर ते पण लावणं गरजेचं आहे। आणि मागासवर्गीय असेल तर त्याचंसुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला इथे लावायचं आहे। अनुभव असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे। किमान 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे जोडणं गरजेचं आहे, असेल तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता। आणि तुम्ही ज्या पदासाठी इथं अर्ज करताय त्या पदासाठी स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक आहे। आणि त्याच्यामध्ये नमुना अर्ज तुम्ही त्याच्या आहे तो जो भरताय त्याच्यामध्ये म्हणजे स्पष्टपणे लिहिणं सुद्धा गरजेचं आहे। त्यानंतर एका उमेदवाराने एका पदासाठी अर्ज सादर करावा असं सुद्धा इथं सांगितलेलं आहे। एकापेक्षा जास्त केंद्रासाठी वेगवेगळे अर्ज करायचा असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही वेगवेगळा एकच अर्ज विचारात घेतला जाणार आहे, तर दुसरे जो पत्रव्यवहार आहे तो अर्ज तुमचा इथं विचारात घेतला जाणार नाही। म्हणून एका
पदासाठी एकच अर्ज गरजेचा आहे। त्यासोबत तुमचं जे पुरावा आहे, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र, प्रमाणपत्र, 12वी पदव्युत्तर, DED, BEd, MA-CIT इत्यादी जर पत्र असेल, ते स्वतःचे नाव, अनुभव प्रमाणपत्र, विधवा, अटी शर्ती या अंतर्गत जे पदे आहेत ते सगळं तुम्ही इथे जोडू शकता। बघा, एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे। वेगवेगळ्या केंद्रासाठी वेगवेगळे अर्ज केला तरी एकच अर्ज विचारात घेतला जाणार आहे। त्यानंतर कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही असं सुद्धा इथे स्पष्ट सांगितलं गेलेलं आहे। त्यासोबत अर्जासोबत काय काय तुम्हाला इथे लावायचं आहे, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्र, प्रमाणपत्र, 12वी पदव्युत्तर, DED, BEd, MA-CIT इत्यादी जातीचे प्रमाणपत्र, स्वतःचे नाव, अनुभव प्रमाणपत्र, विधवा, अटी शर्ती याचे सुद्धा तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स इथे लावणं गरजेचं आहे। त्यानंतर जी ही सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लावणं गरजेचं आहे। त्यानंतर अर्जाचे शहराचे नाव, पदाचे नाव, नमूद केलेले अर्ज, अपूर्ण भरलेल्या खाडाखोडी, ही संपूर्ण जी गोष्टी आहेत ते सगळं इथं विचारात घेतलं जाणार आहे। त्यानंतर अंतिम दिनांक 22/7/2026 कार्यालयीन अर्ज स्वीकारला जाणार नाही। अंतिम दिनांकानंतर आलेले अर्ज इथे विचारात घेतले जाणार नाहीत असं सुद्धा इथं सांगितलेलं आहे। त्यानंतर बघा, खूप काही रूल्स आणि रेग्युलेशन इथे तुम्हाला दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला इथं अलीकडील काळातील फोटो लावायचा आहे। त्यानंतर श्रीमंती, खालील कुठे राहता तुम्ही, त्यानंतर रहिवासी कुठले आहेत, हे संपूर्ण माहिती इथे तुम्हाला टाकायचं आहे। तुमचे विवाहित, तुम्ही लग्न झालेलं असेल तर ते नाव, त्याच्यानंतरचं नाव आणि संपूर्ण पत्ता इथे तुम्हाला टाकायचं आहे। मोबाईल नंबर, जन्मतारीख, त्यानंतर या दिवशी तुमचं एज किती आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं। धर्म, जात, पोटजात, स्वर्ग हे सगळंच टाकायचं आहे। त्यानंतर मागासवर्गीय हाय नाही, उमेदवार स्थानिक रहिवासी आहे का नाही, विवाहित, अविवाहित, ह्यात असल्यास अपत्याची संख्या किती आहे ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर विधवा, अनाथ आहात का ते सुद्धा इथे टाकणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर 12वी पास असाल तर ते गुणपत्रिका, शाळेचे नाव, गुण, टक्केवारी, पदवी पास असाल ते पण टाकायचं आहे। पदव्युत्तर पदवी असेल, DED असेल, BEd असेल किंवा MA-CITचं सर्टिफिकेट असेल तर ही सुद्धा माहिती इथे भरू शकता। त्यानंतर बघा, 2 वर्षाचा अनुभव आहे का, पदाचा अनुभव असेल, एकात्मिक बाल सेवा योजना अंतर्गत अनुभव असल्यास त्याचा सुद्धा इथे माहिती टाकणं गरजेचं आहे। अर्जासोबत जोडावायची कागदपत्रे बघा, होय नाही, तुम्हाला कुठले कागदपत्रे जोडायचे आहेत, फोटो लावायचा आहे, रहिवासी पुरावा लावायचा आहे, इयत्ता 12वीचे गुणपत्र, पदवी गुणपत्र, पदव्युत्तर पदवीचे गुणपत्र, DED गुणपत्र, BEdचे गुणपत्र, MA-CIT हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे होय नाही इथे लावणं गरजेचं आहे। त्यानंतर वयाचा पुरावा काय आहे, 10वीचे सर्टिफिकेट, जन्म दिनांक हे सुद्धा तुम्हाला इथे लावायचं आहे। त्यानंतर विधवा मुलीचे प्रमाणपत्र, विवाहित असेल तर ते सुद्धा इथे लावणं गरजेचं आहे। जात प्रमाणपत्र, अंगणवाडी सेविका, लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे लावणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे डिक्लेरेशन हा भरू शकता। ठिकाण, स्वाक्षरी आणि उमेदवारांचे नाव तुम्ही हे सुद्धा तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्राचं इथे फॉर्म सुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला भरायचा आहे। त्यानंतर स्वयं घोषणापत्र सुद्धा इथे दिलेलं आहे, ते सुद्धा अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे। त्यानंतर विधवा असेल त्याचं सुद्धा स्वयं घोषणापत्र आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे जोडायचं आहे। त्यानंतर बघा, कुठल्या गावासाठी किती जागा आहेत किंवा कुठे जागा आहेत ते संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म सुद्धा भरू शकता। अशा प्रकारे या जॉबबद्दलची माहिती होती। आजचा व्हिडिओ इथेच संपतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।